अकरू पुस्तकाबाहेरची शाळा, लोणार सरोवरात ज्ञानाची सफर, सेनगावच्या चिमुकल्यांची शैक्षणिक भेट. सेनगाव तालुक्यातील एका छोट्याशा शाळेने आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना थेट इतिहास, विज्ञान आणि निसर्गाच्या कुशीत नेऊन सोडले आणि ते ठिकाण होतं जगप्रसिद्ध रहस्यमय लोणार सरोवर. होय, सेनगाव येथील मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई येवले प्राथमिक विद्यालयाने इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती ती एक आगळी वेगळी अनुभव देणारी शैक्षणिक सहल. ही सहल म्हणजे केवळ फिरणे नव्हते, तर पुस्तकात वाचलेलं ज्ञान प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी होती. बुलढाणा जिल्ह्यातील लोणी गावाजवळ असलेल्या उल्कापातातून तयार झालेल्या लोणार सरोवराच्या काठावर विद्यार्थी जणू इतिहासाशी संवाद साधत होते. हे सरोवर कसं तयार झालं, इथे एकाच ठिकाणी खारं आणि गोड पाणी कसं, आजूबाजूची प्राचीन मंदिरे काय सांगतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहून, ऐकून आणि अनुभवातून घेतली आहे. या सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, डोळ्यात आनंद होता, तर शिक्षकांकडून शिस्त, स्वच्छता आणि सुरक्षिततेचं मोलाचं धडे दिले जात होते. या शैक्षणिक प्रवासाला यशस्वी करण्यासाठी शिंदे सर, गीते सर, वाघमारे सर, मुटकुळे सर, श्रीमती सीमा कदम, श्रीमती कोल्हाल मॅडम, श्रीमती कोकाटे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय येवले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आज ही सहल फक्त आठवण म्हणून नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ठिणगी पेटवणारा अनुभव ठरली आहे. परिसरात या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून अशाच शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांचा खरा सर्वांगीण विकास घडतो, असे मत शिक्षण प्रेमींनी व्यक्त केले आहे. ही होती सेनगावच्या चिमुकल्यांची ज्ञान, निसर्ग आणि इतिहासाशी केलेली अविस्मरणीय भेट. प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.